तर मित्रांनो, मी आलो आहे आज किल्ले सिंहगडावर। तर आपल्याला माहिती आहे किल्ले सिंहगडाच्या बद्दल थोडी माहिती सांगतो। तर महाराजांचा मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी तह झाला होता। तर त्या तहामध्ये महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले, त्यातील कोंढाणा एक किल्ला होता। तर नंतर महाराजांनी पुरंदरच्या तहानुसार महाराजांना दिल्लीला जावं लागलं, आग्र्याला। तर आग्र्यातून सुटका झाल्यावर महाराजांचे खूप प्रयत्न चालू होते कोंढाणा किल्ला स्वराज्यात घ्यायसाठी। तर स्वराज्यात घेण्यासाठी महाराजांनी जिजामाता यांची मसलत चालवली किल्ले राजगडावर। त्यावेळी आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी कान्हाजी बाबाच्या लग्नाचं पत्रिका द्यायला गेले, तेव्हा ते बोलले की महाराज मी जातो लढायला। ते बोलले तुझ्या मुलाचं लग्न तू कशाला जातो? तो बोलले की आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे। मग त्यानुसार ते किल्ले सिंहगडावर म्हणजे आधीच्या कोंढाण्यावर आले आणि त्यांनी मागचा कल्याण दरवाजा होता त्या ठिकाणून 500 फुटावरून चढाई करून ते किल्ल्यावर पोहोचले। त्यानंतर इथं घनघोर युद्ध झालं, त्यामध्ये इथल्या त्या किल्ल्याचा किल्लेदार जो होती मालुसरे यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले आणि यामध्ये कधी तानाजी पुढे होते, कधी उदयभान पुढे होता आणि अशा प्रकारे युद्धामध्ये तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले। जसं आपलं सुभेदार धारातीर्थी पडले, तसे मावळ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले आणि मावळे पडत सुटले। पण त्याच वेळेस तानाजी यांचा भाऊ सूर्याजी यांनी त्यांचे परतीचे दोर कापले आणि सर्व मावळे परत आले आणि त्यांनी एकदम त्वेषाने लढून हा किल्ला स्वराज्यात परत आणला। आणि इथूनच किल्ले राजगड आपल्याला बघू शकता, आपण जवळच दिसतो। तर इथून महाराजांना कळण्यासाठी इथून विजयाचे तोफ डागल्या गेल्या। त्यानंतर महाराजांना कळालं की आपला हा गड जो कोंढाणा आहे तो स्वराज्यात आला। त्यानंतर महाराज इथं आले आणि त्यांनी तानाजी मालुसरे यांचे जे पार्थिव शरीर होतं त्याला पालखी देऊन स्वतः म्हणजे हे केलं। आणि नंतर महाराज बोलले की गड आला पण सिंह गेला, कारण तानाजी मालुसरे धारातीर्थ पडले होते, त्यामुळे त्या किल्ल्याला सिंहगड असं नाव पडलं। आधी या गडाचं नाव कोंढाणा होतं त्यानंतर। धन्यवाद।